नमस्कार, UCN विशेषमध्ये आपलं स्वागत। आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत डॉक्टर वीणा सावजी। त्यांच्याकडून आज आपल्याला मेडिटेशन म्हणजेच ध्यान याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे। वीणा मॅडम, स्वागत आहे आपलं UCN विशेषमध्ये। ध्यान म्हणजे काय असतं, काय सांगू शकाल याबाबत? आज ध्यान म्हटल्यानंतर ताबडतोब सगळ्या लोकांच्या समोर काही क्लिअर असं चित्र उभं राहतं असं वाटत नाही, पण तोच त्यांना जर शब्द मेडिटेशन म्हटलं तर हां मॅडम, हे मेडिटेशन म्हणजे काय? आजकाल सगळेजण खूप सांगतात की तुम्ही ध्यान करा, तुम्ही मेडिटेशन करा। मग हे मेडिटेशन कसं करायचं? डोळे मिटून बसायचं हे आम्हाला एवढं फक्त माहिती आहे, पण मग डोळे मिटून करायचं काय? विचार करायचा का नुसता? असा एक त्यांच्या मनात प्रश्न उभा राहतो। तर मला त्यांना असं सांगावं लागतं की ध्यान करायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे, म्हणजे एक निश्चित असा गोल असतं आपल्यासमोर। आणि आम्ही जे ध्यान करतो त्याच्यामध्ये पहिले साधारण 3.5 दिवस आम्हाला फक्त श्वासावरती लक्ष ठेवायला सांगितलं जातं। तर येणारा आणि जाणारा श्वास हा तुम्हाला समजूनच आत गेला पाहिजे आणि समजूनच बाहेर आला पाहिजे। जसा दारावरचा द्वारपाल जसा फक्त बघतो की हा माणूस आतमध्ये चाललाय आणि आता हा बाहेर चालला, बस तो काही त्या माणसाबरोबर आत जात नाही किंवा तो त्याच्याबरोबर बाहेरही जात नाही, तो फक्त त्याची नोंद ठेवतो की हा माणूस आत गेला आणि हा माणूस बाहेर आला। बस तसंच याचा रोल आहे की आपल्या मनाला पूर्णपणे आम्ही वरच्या ओठाच्या वरती, दोन्ही नाकपुड्यांच्या खाली या इथल्या भागावरती कॉन्सन्ट्रेट करायला सांगतो आणि येणारा आणि जाणारा हा प्रत्येक श्वास हा त्याला समजूनच आत गेला पाहिजे, समजूनच बाहेर आला पाहिजे। असं लक्षात येतं की 2-3 श्वास पाहिले की मन भरकटतं आणि बघता बघता हा प्रश्न पडतो, अरे मला तर श्वास बघायला सांगितलं होतं, माझं तर लक्ष आत्ता भरकटलं। मग त्याला असं सांगितलं जातं की जेव्हा जेव्हा तुझ्या असं लक्षात येईल की आपलं लक्ष भरकटलंय तेव्हा तू पुन्हा त्याला श्वासावरती आण। असं लक्षात येईल की 2-3 श्वास बघितलं की अरे पुन्हा भरकटलं। आपलं एकच काम आहे की मन सतत भरकटेल, कारण तो त्याचा जुना स्वभाव आहे। मनाचं भरकटणं हा एक त्याचा स्वभाव आहे आणि भरकटतं कुठे तर फक्त भूतकाळात आणि भविष्य काळात। मनाला प्रेझेंट टेन्स मध्ये राहायचंच नसतं आणि आपल्याला जगायचं तर प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, जगायचं वर्तमानात आहे आपल्याला, आणि मन चाललंय भूतकाळात, मन चाललंय भविष्य काळात। मग आपण जगणार कसं? म्हणून मग या मनाला एक विशिष्ट अशी प्रशिक्षण देण्याची गरज आहे आणि हे प्रशिक्षण, हे ट्रेनिंग म्हणजेच ध्यान। आणि आम्ही जेव्हा या मनाला इथे ठेवतो, त्याला कॉन्सन्ट्रेट करायला सांगतो, तेव्हा असं लक्षात येतं की हळूहळू त्याला आता थोडं याला बराच सरावा लागतो, बराच प्रॅक्टिसनी जमतं की पहिल्यांदा 2-3 श्वास बघितले की भरकटत होतं, पण आता जरा वेळ वाढलाय, आता जरा 7-8 श्वास बघितला जातात आहे आणि मग मन भरकटतंय पुन्हा। मन हे भरकटणारच आहे, पण आपल्याला हार न जाता पुन्हा त्या मनाला सांगावं लागेल की नाही, आतापर्यंत तू मला घेऊन जात होतास, आता मी तुला सांगणार आहे की नाही, मला तुझं मास्टर व्हायचंय, मी जिथे सांगेन तिथे माझं मन गेलं पाहिजे। तुम्ही म्हणताय की श्वासावर लक्ष केंद्रित करायचं, तर श्वासाची काही प्रक्रिया असते का? म्हणजे तो फास्ट घेतात, काही स्लो घेतात, श्वास जसा नॉर्मल नॅचरल ब्रेथ की अगदी सहज स्वाभाविक असा जो श्वास आहे असा श्वास आपल्याला बघायचा आहे। आपल्याला श्वासाची कुठेही कसरत करायची नाही, कारण ध्यान आणि प्राणायाम ह्याच्यामध्ये नेहमी एक असं गल्लत होते की श्वास, त्यांना आपण म्हटलं तुम्ही जरा ध्यान शिका ना, मला येतं ना प्राणायाम करता, मी करतोच प्राणायाम। अरे पण प्राणायाम आणि ध्यान याच्यामध्ये खूप फरक आहे। आपल्याला ध्यानामध्ये कुठेही श्वासाची कसरत करायची नाहीये, नॉर्मल नॅचरल ब्रेथ हा बघायचा आहे आपल्याला, कारण श्वासाचा आणि मनाचा फार जवळचा संबंध आहे। तुमच्या लक्षात येईल की जेव्हा आपण खूप धावून येतो तेव्हा श्वासाची गती वाढलेली असते, जेव्हा खूप राग आलेला असतो आपल्याला, इवन कुठल्याही आजारपणात म्हणा, किंवा जेव्हा आपण खूप एक्साइट झालेलो असतो त्यावेळी, कुठे खूप चिडचिड झाली, राग आला, त्यावेळी श्वासाची गती ही अनियमित होते। तेव्हा आपल्याला हा नॉर्मल नॅचरल ब्रेथ बघायचा आहे आणि तुमच्या असं लक्षात येईल की जसं जसं जास्त श्वास बघितला जातील तसं मन शांत व्हायला लागतं आणि हे असं शांत झालेलं मन
मनाची काम करण्याची ताकद एवढी वाढते आणि याचे एवढे फायदे मिळतात. पण हे झालं मनाच्या एकाग्रतेसंबंधी आपण जे बोलतोय ते. आणि पुढचा जो भाग आहे तो मनाच्या स्वच्छतेचा भाग आहे. आपण मन एकाग्र करण्यासाठी आपल्याला वाईट गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हाही आपण मन एकाग्र करतो. अगदी जर तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर खून जरी करायचं असेल तरी मन एकाग्र केल्याशिवाय होणार नाही. चोराला चोरी जरी करायची, तिजोरी जरी फोडायची तरीही मन एकाग्र करावं लागेल. पण आपला अल्टिमेट गोल मन एकाग्र करणं हा नाहीये. आपला अल्टिमेट गोल जो आहे तो मनाची स्वच्छता करणं हा आहे. आणि हे 3.5 दिवस हा जेव्हा आम्ही समाधीचा अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर आम्हाला जेव्हा विपश्यना दिली जाते तेव्हा आम्ही पूर्ण आमची बॉडी प्रत्येक पार्ट बाय पार्ट असं स्कॅन करत येतो. आणि हे जेव्हा स्कॅनिंग आम्ही करत येतो तेव्हा जे जे काय दडलेलं आहे आपल्यामध्ये, आपल्या मनामध्ये, ते असं शरीरावरती प्रकट होतं. आणि त्याला जर शांतपणे बघितलं तर लक्षात येतं इव्हन एखाद्या ठिकाणी माझा पाय दुखतोय, त्या दुःखाला, त्या पेनला सुरुवात होते. वाढतंय असं लक्षात येतं. खूप असह्य अनबेरेबल सुद्धा होतं कधी कधी. आणि लक्षात येतं थोड्याने अरे हे तर कमी होतंय, हे संपलंय. या बस अशा वेगवेगळ्या संवेदना ज्या शरीरात वेगवेगळ्या रूपाने तयार होतात त्या आम्हाला बघायला सांगितल्या जातात. मग तुम्ही म्हणत होता ध्यान आणि प्राणायाम हे दोन्ही वेगळं आहे, तर यामध्ये काय फरक आहे वेगळा? प्राणायामही तसंच असतं, बहुतेक डोळे मिटून एका नाकपुडीने आपण बंद करतो आणि दुसऱ्याने श्वास सोडतो, हे झालं प्राणायाम. तसंच ध्यान आहे का? याच्यातला काय फरक आहे? प्राणायाम हा म्हटला तर एक प्रकारचा शारीरिक व्यायाम आहे, प्राणायाम आहे तो. आणि ध्यान हे खास करून मनासाठी आहे की मनाची एकाग्रता साधायची आहे, मनाची शांतता आपल्याला मिळाली पाहिजे आणि मनाची स्वच्छता आपल्याला करायची आहे. ह्या गोष्टी आपल्याला ध्यानाने साध्य होणार आहेत, प्राणायामाने नव्हे. त्याच्यामुळे प्राणायाम हा नक्कीच चांगला आहे. तुम्ही बघाल तर अष्टांग योगाच्या ज्या 8 पायऱ्या आहेत त्याच्यामध्ये लक्षात येईल की प्राणायामानंतर म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, मग त्याच्यानंतर प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी इथपर्यंत आपण जातो. त्याच्यामुळे प्राणायाम ही पुष्कळ खाली येते, ती स्टेज जी येते ती. आणि ध्यान ही त्याच्यानंतरची पायरी आहे. तर ध्यान आणि प्राणायाम याच्यामध्ये पुष्कळ फरक आहे. प्राणायामाने तुम्हाला शारीरिक तुमच्या ऑर्गन्सवरती चांगला परिणाम होतो, पण ध्यानाने सुद्धा तसाच आणि त्याच्यापेक्षाही चांगला परिणाम हा होतो. हे अगदी मला अनुभवातनं खूपदा जाणीव झाली आहे या गोष्टीची. कारण आम्ही जेव्हा ध्यान करतो तेव्हा अगदी पूर्ण शरीरभर आम्ही कॉन्सन्ट्रेट करत जेव्हा जातो तेव्हा एकेका ऑर्गनवरती असं डिफरन्शिएट करत नाही, पण जेव्हा पार्ट बाय पार्ट आपण शरीर बघत जातो तेव्हा प्रत्येक ऑर्गनवरती लक्ष हे जातच. आणि जसं जसं लक्ष जातं तसं एक लक्ष येतं. जिथे लक्ष गेलं, जिथे आपण कॉन्सन्ट्रेट केलं तिथे त्या ठिकाणी रक्ताचा प्रवाह वाढतो आणि ते ऑर्गन जे आहे ते जास्त इफेक्टिव्हली काम करायला लागतं. आणि म्हणूनच असं लक्षात येतं की ध्यान करणाऱ्याची काम करण्याची ताकद खूप वाढलेली असते. जनरली मी असं बघितलं की ध्यान हे म्हातारपणी केलं जातं, त्याचा शाळेतील अभ्यासाशी काय संबंध आहे? ही एक अशी समज आहे मात्र की ध्यान ना आता का ध्यान करायचं, ध्यान करूया ना म्हातारपणी. ध्यान ही म्हातारपणी करण्यासारखी गोष्ट आहे आणि ते पण अगदी देवळात वगैरे जाऊन किंवा म्हातारपणी आपण ध्यान करूया अशी जी समज आहे. तर मला असं वाटतं की म्हातारपणी ध्यान जेव्हा करायला जाल तेव्हा ध्यान कितपत जमेल ही पण एक शंका आहे. कारण म्हातारपणी तुम्हाला एवढ्या व्याधींचा त्रास व्हायला लागतो की सरळ ताट बसणं सुद्धा साधेल का नाही शंका आहे. त्याच्यामुळे ध्यान म्हातारपणी तर सोडाच, अगदी शालेय जीवनापासून त्याची सुरुवात व्हायला हवी. आणि शालेय जीवनापेक्षा सुद्धा मी असं म्हणेन ध्यान हे तुम्ही गर्भात असताना शिकायला पाहिजे. कारण आपल्या ह्याच्यात पुराणातच तुम्ही बघा, अभिमन्यूने अगदी गर्भात असतानाच जर चक्रव्यूह भेदून आत कसं शिरायचं हे जर त्याला ज्ञान प्राप्त झालं होतं, मग तसंच ध्यान आणि ज्ञान याचा हा एवढा निकटचा संबंध आहे. ते हे अगदी गर्भात असताना शिकण्यासारखी गोष्ट आहे. आणि मग म्हातारपणी तर खूप दूरची गोष्ट राहिली हो. आणि मग त्याच्या जीवनात फायदे जर आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे ध्यान हे खास करून आपलं भारतीय लोकांचा अस्सल जी गोष्ट आहे तीच आपण आज घालवून बसलेलो आहोत. आणि आपल्या ह्याच्यातनं जे आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनायला पाहिजे होता ध्यान, तो आज आपल्या जीवनातनं अगदी पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. तेव्हा असं पुन्हा वाटतं की नाही, म्हातारपणी करण्यासारखी ही गोष्ट नाही, अगदी लहानपणापासूनच याची सुरुवात व्हायला पाहिजे आणि अगदी घराघरांमध्ये ध्यान व्हायला पाहिजे की जेणेकरून हा आपला एक रोजचा एक भागच आहे जीवनाचा. तुम्हाला काय वाटतं आज ध्यानाचा कितपत उपयोग केला जातो, प्रयोग केला जातो?
आमच्यासारख्या वयाचे पण मुलं मुली म्हणा, त्याच्यापेक्षाही लहान म्हणा आणि वयोवृद्ध म्हणा, कितपत मला नाही वाटत की आज म्हणजे जातही असतील असं मी म्हणणार नाही की निगेटिव्हमध्ये जात नाही, पॉझिटिव्हली पण बोलते, निगेटिव्हली पण बोलते, पण कितपत आपण तो दृष्टिकोन किती आहे की ध्यानाबद्दल केलंच पाहिजे, सतर्कता असली पाहिजे आपल्यामध्ये ध्यानाची. अवेअरनेस नाहीये एवढं नक्की म्हणता येईल की ध्यानाचे फायदे तेवढे लक्षात घेतले जात नाही आहेत की याचे फायदे किती आहेत किंवा याने होणार काय. याच्यापेक्षा मी फिरून येतो ना, किंवा मी अमक्या क्लासला, योगासनांच्या क्लासला मी जातो ना याच्यापेक्षा, किंवा मी जिम लावेन, बरोबर. असं काहीतरी वेगळे पर्याय शोधून काढले जातात. पण ध्यानाचे हे विविध फायदे आहेत हेच लक्षात येत नाही. ध्यानाचे फायदे इतके आहेत, हा जर विचार केला तर ध्यानाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे षड्रिपू. आपले जे षड्रिपू जे सतत प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्रास देत असतात, तर काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ हे सगळे जे आहेत, हे षड्रिपूंवरती जर ताबा मिळवायचा असेल तर ध्यान इतकं उत्तम आहे की तुमच्या लक्षात येईल की क्रोध, किती माणसाला क्रोध येतो, किती लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत क्रोध अनावर झालेला असतो असं आपल्याला दिसतं. आणि असं लक्षात येतं की रागावून आपण काय करतो, आपण स्वतःचीच तर हानी करून घेतो ना. जेव्हा खूप राग आलेला असतो आपण दुसऱ्यावरती खूप रागावतो, पण दुसऱ्यावरती जेव्हा आपण रागावतो तेव्हा एक लक्षात घ्या की सगळ्यात जास्त नुकसान होतं कोणाचं, आपलं स्वतःच होतं. अरे आपण एवढं तर आपण नक्कीच स्वार्थी असायला पाहिजे की आपण आपलं तर नुकसान नको होतं ना करायला, पण दुसऱ्यावर रागवता रागवता आपला तोल सुटतो आणि आपण त्याला रागवून बसतो, आणि नुसतं तेवढा एक क्षण नाही आणि त्याच्यानंतर सगळा दिवस आपण त्या रागात धुमसत असतो. आणि एक दुसरं बघा, दुसरा समजा कोणीतरी येऊन रागावून गेला, आपला अपमान करून गेला, तर एक क्षणभर आपल्याला असं वाटतं की अरे हा माणूस आपल्याशी किती वाईट बोलला, यांनी आपला किती अपमान केला. ठीक आहे, त्यांनी अपमान केला तुमचा, त्यांनी एक क्षणभर अपमान केला तुमचा, पण दिवसभर ते पुन्हा 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 आठवून पुन्हा पुन्हा आपल्याला त्या माणसाचा राग येतो आणि आपण स्वतःला पुन्हा पुन्हा दुःखी करतो. तर त्यावेळी असं लक्षात येतं की अरे तुम्ही रोज सकाळी संध्याकाळी जर ध्यान करायला लागलात ना, ते एक विस्मरण, एक गोष्ट फार आवश्यक आहे की तुम्ही किती वेळ धुमसणार त्या रागामध्ये. तुम्ही जर शांतपणे बसायला शिकलात तासभर तर असं लक्षात येईल की हा पुन्हा पुन्हा ती गोष्ट आठवते, पण अरे मला श्वासाकडे बघायचं आहे, मला माझ्या संवेदनांकडे बघायचं आहे. आणि असं बघता बघता असं लक्षात येईल की आता जरा जरा ते विचार कमी कमी व्हायला लागलेले आहेत. तर ह्याचा जर एवढा फायदा मिळणार असेल आणि मी जर शांतपणे, दुसरा कितीही माझ्यावर रागवला तरी पण मी जर शांतपणे विचार केला की ठीक आहे आज तो माणूस चुकला असेल, तो रागवलेला आहे, पण त्या क्षणी तो इतका त्याचा तोल सुटलेला आहे की त्याला त्यावेळी काही समजावून सांगितलं तरी समजावून घेण्याच्या परिस्थितीत तो नाही, त्या मनस्थितीतच तो नाही. त्याच्यामुळे मी त्यावेळी त्याच्याशी बोलण्यापेक्षा जेव्हा तो शांत होईल त्यावेळी जर मी त्याला समजावून दिलं तर मला असं वाटतं जास्त फायदा होईल. तर हा एक काही याचे जे फार महत्वाचे फायदे आहेत हे जर लक्षात घेतलं तर मला नाही वाटत ध्यानाकडे कोणी दुर्लक्ष करेल, किंवा याचा जर फायदे मिळायला लागले असे जर त्यांना कळायला लागलं तर नक्कीच त्याचा फायदा ते घेतीलच. तुम्ही षड्रिपूंबद्दल बोलत होतात की क्रोध आणि राग हे अनावर होतो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, पण याच्यामध्ये पण आक्रमकता पण मी म्हणेल, आक्रमकता कमी करण्यासाठी आपण ध्यान तुम्ही म्हणताय की ते केलं पाहिजे, तर ते कुठल्या प्रक्रियेद्वारे केलं पाहिजे. लहान असेल त्या मुलांनी ते ध्यान कसं करायला पाहिजे, त्याच्या आईवडिलांनी त्याकडे कसं बघितलं जातं, किंवा 20-25 वर्षाचं जर मूल असेल तर त्यांनी ते कसं करावं, 45च्या वरती आणखीन असेल तर त्यांनी ते कसं करावं. ध्यान करण्याची पद्धत तीच आहे की लहान मुलाला फक्त सांगितलं जातं श्वासावर लक्ष ठेव, त्याला आनापान ध्यान साधना म्हणतात, त्याच्या पलीकडे लहान मुलांना शालेय जीवनात नेत नाहीत. पण जेव्हा आम्ही पुढचा भाग त्याच्यातला मनाच्या स्वच्छतेचा जो भाग शिकतो तोच भाग सगळा रिपीट झालेला आहे पुन्हा पुन्हा, पण त्याचे फायदे मात्र प्रत्येकाला अगदी शालेय जीवनातही होताना दिसतात, महाविद्यालयीन जीवनातही त्याच्या होताना दिसतात, त्याला त्याच्या प्रोफेशनमध्ये, त्याच्या व्यवसायात सुद्धा तेवढेच फायदे झालेले दिसतात. कारण त्याच्या व्यवसायामध्ये त्याला जे काय आज जे सॉफ्ट स्किल्स म्हटलेले आहेत ते सॉफ्ट स्किल्स म्हणजे सुद्धा दुसरं तिसरं काहीच नाही आहे. एक मी जे सगळं बरेच आर्टिकल्स वाचले या सॉफ्ट स्किल्स वरती आणि मग माझ्या लक्षात आलं हे सॉफ्ट स्किल्स म्हणतायत पण यांना दुसरं काहीच अपेक्षित नाही आहे. इंटरपर्सनल रिलेशन्स किंवा दुसऱ्याच्या अडचणी समजावून घेणं, त्याच्यावरती उपाय सुचवणं, किंवा कुठे सस्टेन करायचं आणि मी कुठे एकदम आक्रमक बनायचं, हे विजडम येणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे या सॉफ्ट स्किल्सच आहेत. तर ध्यान तिथे सुद्धा खूप फायद्याचं आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला कुठलंही काम करताना हे माझं डिसिजन बरोबर निघेल का, की माझं डिसिजन चुकलं तर मी काय करू,
चुकेल एखाद्या वेळी, पण त्या चुकीच्या डिसिजनवरती सुद्धा तुम्हाला ताबडतोब मार्ग सापडेल. आणि हे विजडम तुम्हाला ध्यान देईल. ते या विजडमसाठी, विजडम म्हणजे मी सुज्ञपणा म्हणते, शहाणपणा नव्हे. शहाणपणापेक्षा एक वरची पायरी आणखी त्याच्यातली. तर हे विजडम येण्यासाठी सुद्धा ध्यान खूप महत्वाचं आहे. या ध्यान साधनेबाबत आमची चर्चा अशीच पुढेही सुरू राहणार आहे, पण तत्पूर्वी घेऊयात एक विश्रांती. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मॅडम, तुम्ही म्हणताय ज्ञानाचे क्लासेस वगैरे असतात, तर हे ज्ञान कोण शिकवेल, कुठे शिकवेल? खूप जण काय म्हणतात की मॅडम तुम्हाला ध्यान येतं ना, करतात ना तुम्ही रोज, मग शिकवा ना आम्हाला. मी येऊ का तुमच्या घरी, शिकवाल का मला? मला त्यांना मी नेहमी सांगत असते, शरीराचं जेव्हा ऑपरेशन आपण करतो ना, ते असं घरी वगैरे करतो का? नाही. शरीराचं ऑपरेशन करण्यासाठी आपण ऑपरेशन थिएटरमध्ये म्हणजे दवाखान्यातच जातो. तिथे ऑपरेशन थिएटरमध्येच ऑपरेशन केलं जातं आणि ऑपरेशन हा डॉक्टर म्हणजे सर्जनच करतो. दुसरं कोणीतरी की बा हा तुम्हाला येत आहे ना, तुम्ही हे करून घ्या ना ऑपरेशन माझं, असं नाही होत. तसंच आहे हे सुद्धा मनाचं ऑपरेशन आहे. तुम्ही म्हणाले मनाचं ऑपरेशन काय प्रकार आहे? शरीराचं ऑपरेशन आम्ही ऐकलं होतं. मनाच्या ऑपरेशन तुमच्या लक्षात येईल का? अगदी लहानपणापासून ज्या घटना घडत गेल्या ते एक 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 आपल्या मनावरती त्याचे लेअर साचतातच आहे. त्याचे आघात, त्याचे इम्प्रिंट्स मनावरती पडतातच आहेत. आणि आपण त्या मनाच्या स्वच्छतेसाठी काही केलंच नाही. जेव्हा आपण ध्यान करायला बसतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इतक्या जुन्या काहीतरी ते जे आघात झालेले होते, ज्या आठवणी होत्या, जे विचार होते, ते इतके अशा त्या सगळ्या घटना अशा इतक्या उफाळून वरती येतात. तर हे एक प्रकारचं मनाचं ऑपरेशन आहे. जसं शारीरिक ऑपरेशन हे ऑपरेशन थिएटरमध्येच केलं जातं, तसंच हे मनाचं ऑपरेशन करण्यासाठी तुम्हाला ते जे ध्यानाचं पवित्र स्थान आहे त्या तिथेच जावं लागेल. त्या तपोभूमीवरतीच तुम्हाला जाऊन ध्यान हे शिकावं लागेल. आणि ध्यान शिकवण्यासाठी सुद्धा तेवढीच तज्ज्ञ व्यक्ती म्हणजेच त्यातला अगदी गुरु, टीचर हाच लागतो जो आपल्याला शिकवू शकतो. या दोन्हीमधला फार महत्वाचा फरक असा आहे की आपलं शारीरिक ऑपरेशन म्हणजे कुठल्याही ऑर्गनचं ऑपरेशन करायचं असेल तर डॉक्टर ऑपरेशन करतो. पण इथे मात्र आपल्याला आपलं ऑपरेशन स्वतःच करायचं आहे. आपल्या मनाच्या आतमध्ये आपल्याला शिरायचं आहे आणि आपल्या मनामध्ये जे जे काय दडलेलं आहे त्याच्याकडे तुम्हाला अगदी त्रयस्थपणे बघायचं आहे. तर हे त्रयस्थपणे बघणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे इतकं आपण जितकं असं व्यवस्थित बघता येईल आपल्याला, तर मग असं हळूहळू लक्षात येईल की अरे मनाची स्वच्छता व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि जशी जशी मनाची स्वच्छता व्हायला लागते तसं मनाला एक प्रकारची शांती जी आपल्याला कधीच कुठे मिळाली नव्हती अशी शांतता मला या ध्यानामध्ये मिळताना दिसलेली आहे. तर प्रत्येक जण शांतीच्या शोधार्थ असतो, प्रत्येकाला शांती हवी आहे. पण ती शांती मिळवण्यासाठी तो अगदी धडपडत असतो, इकडे जा तिकडे जा तिकडे जा. आणि लक्षात येतं की नाही मला जी शांती पाहिजे होती ती शांती मला मिळालीच नाही. शांतता आणि पीस हा जो फरक आहे त्याच्यामधला, तर ही पीस, ही शांती मला हवी आहे. आणि ही मिळवायची असेल तर ध्यान एकमेव मार्ग आहे आपला. आणि ध्यान शिकायचं असेल तुम्हाला तर त्या पवित्र तपोभूमीवरच जावं लागेल आणि त्या गुरूंकडनंच शिकावं लागेल, तेव्हाच आपल्याला ध्यान शिकता येईल. हे ध्यान शिकण्याची पर्टिक्युलर वेळ किती असतो, पिरियड किती असतो? 10 दिवस, 20 दिवस, 1 महिना, वर्ष?
असं काही जो असतं? एक पिरियड विपश्यनेचा जो कोर्स असतो तो 10 दिवसाचा कोर्स असतो हम्म. आणि त्या 10 दिवसामध्ये 3.5 दिवस आम्हाला श्वासावर लक्ष ठेवायला सांगितलं जातं. नंतर विपश्यना देऊन आम्ही संवेदनांवरती काम करतो. तर 10 दिवसांचा हा पिरियड असतो. 10 दिवसामध्ये प्रत्येक वेळी एक एक स्टेप त्याच्यामध्ये ऍड होत जाते आणि शेवटी तुमच्या लक्षात येतं की सगळा पूर्ण भाग त्याच्यामध्ये कव्हर होतो आणि तेव्हा खरी शांतता मिळते आपल्याला, जे मिळते ती. मला एक असं विचारावं असं वाटतं की तुम्ही म्हणताय की ध्यान हे तपोभूमीतच करायचं असतं, पण ध्यान हे कुठेही लागू शकतं. अगदी आता मी जर स्टुडिओमध्ये बसले 2 मिनिटं मी जर गप्प बसले तर माझं ध्यान तुमच्या बोलण्यातून माझं ध्यान लागलंय असं मी म्हणेल. ह्यावर नाही, तुमचं काय त्याच्यात म्हणणं? फरक आहे खूप. हम्म. म्हणजे खूप फरक आहे. असं आपण जे म्हणतो ना की ध्यान कुठेही लागतं, ठीक आहे, लागेल ना. पुढे जितकी तुमचं प्रॅक्टिस वाढेल ना तिथे ध्यान लागेल. आणि ते खूप चांगलंही आहे की आपल्याला पटकन तेवढं कॉन्सन्ट्रेशन हवं वरती लावणं आणि नको आहे आता मला ही गोष्ट नको आहे, पटकन त्याच्यावरनं विड्रॉ करणं स्वतःला. ह्या एक खूप चांगली क्वालिटी हळूहळू यांनी डेव्हलप होईल. पण कुठेही ध्यान करणं सुरुवातीला तरी ऍडवायझेबल नाही आहे. सुरुवातीला तरी ध्यान तुम्हाला त्या तपोभूमीवर जाऊनच ध्यान शिकायला पाहिजे. जसजशी त्याच्यामध्ये तुम्ही परिपक्व व्हाल तसं ध्यान कुठेही करायला हरकत नाहीये आणि वेळ मिळेल तेव्हा ध्यान करायलाच हवंय, बरोबर. काहीच हरकत नाहीये त्याच्यात. ध्यानासंबंधीचे काय फायदे आहेत? मी जसं तुम्हाला सांगितलं की षड्रिपूंवरती त्याचा कंट्रोल बरोबर. मिळतो. नंतर तसेच ताणतणाव, इतकी ताण असतात आजकाल, अगदी लहान मुलापासून ते कॉलेजातल्या विद्यार्थ्यांपासून तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या व्यवसायात नोकरीमध्ये सुद्धा किंवा त्याच्यानंतर साधी गृहिणी असली तरी ती सुद्धा इतकी ताण असतात. आणि हे ताण जसजसे असतात जेवढे वाढत जातात तेव्हा लक्षात येतं की या नुसत्या ताणांचा आपल्या आरोग्यावरती या ताणांचा जो असर व्हायला लागतो, हे ताण दूर करण्यासाठी सुद्धा ध्यान हे खूप काम करतं. आणि एक आरोग्यासाठी सुद्धा ध्यान खूप चांगलं आहे. जसे ताण वाढतील तर आता डॉक्टर्स म्हणतात की 90% रोग, इव्हन त्याच्याही पलीकडे जाऊन ते म्हणतात जवळजवळ सगळेच रोगाचं मूळ कारण तुमच्या लक्षात येईल की हे मनामध्ये आहे. तर हे ताणतणाव जे आहेत हे तुमचे मॅनेज करण्यासाठी सुद्धा ध्यान खूप महत्वाचं ठरेल. व्हॅल्यू एज्युकेशनवर पण खूप बोलल्या जातात, तर या संबंधी काय सांगू शकाल? म्हणजे ध्यान आणि व्हॅल्यू एज्युकेशन यामध्ये काय होतं? व्हॅल्यू एज्युकेशन इतके वर्षांपासून ऐकतोय आपण, पण तरी कुठे व्हॅल्यूज रुजलेल्या मला दिसतच नाहीयेत. म्हणजे अगदी सगळेजण म्हणतात की अहो भ्रष्टाचार, नैतिकता, हिंसाचार या सगळ्या गोष्टी इतक्या आज वाढलेल्या आहेत की व्हॅल्यू एज्युकेशन काही काम करतंय का नाही असा एक प्रश्न पडायला लागलेला आहे सगळ्यांना. तर मला त्यांना पुन्हा हेच सांगावं लागतं की शेवटी हिंसाचार किंवा नैतिकता किंवा जीवनातली मूल्य ही सगळ्यात पहिले आपल्या मनानेच जर आपल्याला साथ दिली तरच हे शक्य आहे. आणि हे ध्यान हे जे आहे हे मनाचंच प्रशिक्षण असल्यामुळे या व्हॅल्यूज जर रुजवायच्या असतील तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा ध्यानच शिकावं लागेल. आणि ध्यान करता करता एवढी अफाट ताकद वाढते तुमची की तुमच्या जीवनात तुम्ही जो व्यवसाय म्हणून निवडलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आपोआपच यश मिळणार आहे. त्याच्यात तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा, कीर्ती हे सगळं जर तुम्हाला मिळणार असतील तर नॅचरली व्हॅल्यूज हा रुजणारच आहेत. मला कशाला हवाय दुसऱ्या कोणाचा पैसा? जर माझंच काम चांगलं होणार असेल तर नॅचरली ईर्ष्या नावाची गोष्ट राहणारच नाही ना. हिंसाचाराबद्दल तुम्ही बोलात, तर लैंगिकता ही पण एक भावना आहे, इमोशन आहे, त्याबाबत हे कमी करण्यासाठी ध्यानाचं काय महत्व आहे? आज खरंच हा एक फार मोठा समाजामध्ये प्रश्न आहे आणि त्याच्याबद्दल गैरसमजुती पण खूप आहेत. आणि एक जाणीव होते की आज टीव्हीमुळे अगदी लहान वयामध्ये मुलांसमोर सगळं काही एक्सपोज झालेलं आहे. आणि इकडे लग्नाचं वय खूप वाढत आहे. तर त्यांना खूप वर्ष त्यांच्या त्या लैंगिक भावनांना आवर घालायचं आहे. म्हणून मला सारखं असं वाटतं की लैंगिक शिक्षण जे म्हणतात आहे की तुम्ही आज कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये हे सुरू करा, तर मला असं वाटतं लैंगिक शिक्षण सुरू करण्यापेक्षा त्यांना त्यांच्या त्या भावनांना आवर कसा घालायचा हे शिकवा ना. एकदा जर त्यांना कळलं की ही एक ऊर्जा आहे, लैंगिक ही एक ऊर्जा आहे, या ऊर्जेचं जर तुम्ही रूपांतर करता आलं तुम्हाला तर खूप फायद्याचं आहे. आणि अगदी पुस्तकांमध्ये त्यांनी सायंटिफिकली प्रूव्ह केलेलं आहे ही जर एनर्जी तुमची ब्रेनमध्ये ओजस नावाने किंवा ओज किंवा तेज जे म्हटलं जातं ना त्या स्वरूपात ही साठवल्या जाते. म्हणजे साठते हळूहळू जसं तुम्ही ध्यान करायला लागता तेव्हा. तर या ध्यानामुळे तो एक फार मोठा फायदा होईल की लैंगिक भावना तर तुम्ही तुमच्या आवरायला शिकालच, पण त्याचबरोबर हे
जे तेज आहे, हे जे ओज आहे, हे वाढवण्यासाठी सुद्धा त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. म्हणून असं वाटतं की लैंगिक शिक्षणाबद्दल सायंटिफिक माहिती देण्याच्या ऐवजी जर तुम्ही त्यांना ध्यान शिकवलं तर तुमच्या लक्षात येईल की अरे, लैंगिक शिक्षणाला हा एक उत्तम पर्याय आहे. ड्रीमिंग बद्दल काय सांगू शकाल आपण? डे ड्रीमिंग म्हणजे काय होतं की मुलांना जेव्हा असं अभ्यासात चांगले मार्क्स मिळत नाहीत किंवा घरी आई वडील घालून पाडून बोलताय, व्यवसायामध्ये कुठे यश मिळत नाही आणि तुमच्या लक्षात येईल या वेगवेगळ्या टप्प्यांवरती हे खास डे ड्रीमर्स आहेत ना, हे आपलं एक मनोराज्य तयार करतात आणि त्यांना ते तुमचं रिअल वर्ल्ड काहीच आवडत नाही. त्यांच्या त्या काल्पनिक जगामध्ये ते राजे असतात, तिथे त्यांना खूप मार्क्स छान मिळतात. त्या काल्पनिक जगामध्ये टीचर त्यांची खूप तारीफ करते, सगळेजण त्यांना खूप प्राइजेस देत असतात किंवा असं महाविद्यालयामध्ये तुमच्या कॉलेजेसमध्ये लक्षात येतं की त्यांना असं वाटतं अरे, या मुलीने माझ्याशी बोलावं आणि ती मुलगी त्या मुलाकडे फिरकूनही पाहायला तयार नसते. मग तो आपलाच एक विश्व तयार करतो, तिथे ती मुलगी त्याच्याशी येऊन काल्पनिक विश्व असतं त्याचं ते. पण याने होतं काय की त्याला अर्धा पाऊण तास किंवा तो जेवढा वेळ त्याच्या त्या ड्रीम मध्ये आहे, जेव्हा त्या मनोराज्यात आहे, तोपर्यंत त्याला ते सुख मिळतं. पण हे किती दिवस? शेवटी तुला जगायचं आहे ते रिअल वर्ल्ड मध्ये ना. त्याच्यामुळे तुम्हाला या डे ड्रीमिंग ही एक सवय आहे. जसं चोरी करायची, ही चोरी करू नकोस बाबा, ही वाईट सवय आहे आणि याच्यावरती उपाय आहे की तू चोरी करू नकोस. तसंच चोरी करायची नाही, खोटं बोलायचं नाही, याचे जे दुष्परिणाम आहेत हे जसे माणसाला भोगावे लागतात, तशीच ही पण एक सवय आहे आणि ही एक वाईट सवय आहे आणि या सवयीच्या बाहेर तुम्हाला पडता येईल आणि त्याच्यावरती ध्यान हा एक हमखास उपाय आहे. हे जर आपण त्यांना सांगितलं ना की अरे, प्रेझेंट टेन्स मध्ये जगायला शिक ना, जसं जसं तुला प्रेझेंट टेन्स मध्ये जगता येईल ना, तसं तसं हे डे ड्रीमिंग आपोआप तुमच्या आयुष्यातून चाललं जाईल आणि तुम्हाला सहजतेने तुम्हाला या खऱ्या जगामध्ये फेस करता येईल आणि तिथे यशही मिळवता येईल की जेणेकरून तुम्हाला या अशा डे ड्रीमर्सच्या मनोरंजनात जाण्याची गरज भासणार नाही. ड्रीम बघणं हे वाईट आहे की चांगलं आहे? ड्रीम म्हणजे रिअल ड्रीम बघायला काय हरकत आहे, ज्याला एम म्हणू आपण, किंवा मला डॉक्टर व्हायचंय, मला IAS व्हायचंय, याला जर तुम्ही ड्रीम म्हणणार असेल तर निश्चित चांगला आहे. पण डे ड्रीमिंग म्हणजे हे काल्पनिक जग जे आहे, याच्यामध्ये जे तुम्ही काल्पनिकतेमध्ये आपण चांगलं पण बघू शकतो ना, की ठीक आहे त्या मुलाने वाईटच ते बघितलंय की ही मुलगी आपल्याकडे बघत नाही. असं तुम्ही महाविद्यालयीन एका मुलाचं उदाहरण दिलं, त्यांनी जर अर्थात चांगलं बघितलं, त्या मुलीविषयी चांगलं भावना ठेवली आणि त्या मुलीने सुद्धा त्याच्याकडे चांगलं बघितलं. तुम्ही डे ड्रीमरला यशस्वी तर व्हावं लागेल ना. तुम्हाला जर कोणाकडून काही अपेक्षा आहे, कोणी तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला यश मिळवावं लागेल. तुम्ही या डे ड्रीमिंगच्या राज्यामध्ये स्वतःला जर गुंतवून ठेवलं तर तुम्ही काम कसं करू शकाल, अभ्यास कसा कराल? तुम्हाला कॉलेज लाईफ मध्ये तुम्ही स्टुडंट आहात, तुम्ही अभ्यास केला नाही, तुमच्याजवळ चांगली डिग्री नाही, चांगली नोकरी नाही, कोण तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार? त्याच्यामुळे तुम्हाला या काल्पनिक राज्यातनं बाहेर पडायचंच आहे आणि असं स्वप्न जे बघतात ते स्वप्न कितपत खरं होईल ना. बरोबर. आजकाल आत्महत्येचे पण प्रमाण वाढत आहे, जागोजागी सगळीकडे आत्महत्या होतात आहे, भ्रष्टाचार तुम्ही मगाशी बोलला ते पण होतात. हे सगळं कमी करण्यासाठी यावर तुमचं काय म्हणणं आहे? आत्महत्या होताना अगदी असं लक्षात येतं की अगदी डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, चांगल्या मोठ्या पदांवर कामं करतात आणि तरी सुद्धा आत्महत्या करतात. तर मला असा प्रश्न पडतो की मग तुमच्या शिक्षणाने केलं काय? की जर एवढं तुम्ही शिकलात, एवढं तुम्ही आयुष्यात यशस्वी झालात, तुम्ही आयुष्यात एक यशस्वी व्यक्ती म्हणून उभे आहात, तुम्हाला पैसा, मान, मरातब सगळं मिळते आणि तरी तुम्ही आत्महत्या करता, म्हणजेच तुम्ही मनाने खूप कमकुवत आहात. मग तिथे ध्यान नाही का काम करणार? की त्यांना जेव्हा तुम्ही मनाचा पक्केपणा येईल, हो मला माझ्या या भागामध्ये मला यश मिळवायचं, ही जर तुमची इच्छा आहे ती तुमची अपुरी राहिली किंवा जेणेकरून काय तुम्हाला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे हे दूर करण्यासाठी तुम्हाला पुन्हा ध्यानाचाच आसरा घ्यावा लागणार आहे. आज मॅडमने ध्यानाबाबत आपल्याला भरपूर काही सांगितलेलं आहे, याचा तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे. आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आमच्या या नंबरवर. आमचा नंबर आहे 6633957957. तेव्हा मला द्या रजा. नमस्कार.